या क्षणाची मोठी बातमी ती म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये भाजपकडून ठाकरे गटाला धोबी पछाड देण्याची तयारी सुरू झालेली आहे। तरुण खेळाडूंना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेचं उद्घाटन 26 जानेवारीला वरळीतल्या जांभोरी मैदान इथे होणार आहे। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अभिषेक, स्पर्धेसंदर्भातले नेमके काय अपडेट आहे, कशा प्रकारचं नियोजन असणार आहे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघावर? आता मात्र या निमित्तानं भाजपचा डोळा असल्याचं पाहायला मिळतंय। क्रीडा महाकुंभाचं आयोजन होत आहे। विशाल, जर का महायुतीमध्ये ही जागा बघायची तर ती शिवसेनेकडे आहे, मात्र आदित्य ठाकरेंच्या या वरळी मतदारसंघामध्ये कुठेतरी भाजपचा डोळा आहे का असा प्रश्न जो आहे तो निर्माण होत आहे। दहीहंडी नंतर आता मंगल प्रभात लोढा यांच्याकडनं वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये क्रीडा महाकुंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कुठेतरी भाजपकडनं वरळी ठाकरे गटाला धोबी पछाड देण्याची तयारी जी आहे ती सुरू केल्याचं हे दिसत आहे। यात प्रामुख्यानं जर का खेळ बघायचे तर विटी दांडू असेल, लगोरी असेल, लेझिम असेल, शरीर शस्त्र असेल, पंजा लढवणं असेल, ढोल ताशा असेल, असे एकूण 16 जे देशी खेळांचे आयोजन आहे ते करण्यात येणार आहे। आणि त्यामुळे एकूणच मुंबई शहर असेल किंवा मग मुंबई उपनगरातील विविध मैदानावर ही स्पर्धा जी आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 2 लाखांपेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी देखील केलेली आहे। त्यामुळे एकूणच भाजपकडनं मतदारांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या आयोजनामधनं होताना दिसतोय। नक्कीच धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर भाजपकडून जांभोरी मैदानामध्ये क्रीडा महाकुंभाचं आयोजन करण्यात येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।